एखाद्या लग्न झालेल्या व्यक्तीचं मी कौतुक कसं करू शकतो असाच प्रश्न पडला ना तुम्हाला? जांभूळकर, आपल्या ऑफिसमध्ये लग्न केलेलं चालत नाही याचा अर्थ असा नाही की लग्न केलेल्या प्रत्येक माणसाबद्दल मला तिरस्कार आहे किंवा कोणी लग्नच करू नये. ब्रह्मचारी कोणी राहावं असाही माझा आग्रह नाहीये. आपण स्वतः हनीमून कपल्सच्या टूर काढतोच ना, त्यांना फिरवतो, त्यांची काळजी घेतो. पण मग सर, आपल्या ऑफिसमध्ये लग्न झालेली माणसं का नकोत हा नियम का? तर मिस दाभोळकर, देव टूर्सने आधी खूप चांगले दिवस पाहिले. देव टूर्सचा उत्तम पिरियड चालू होता. आपल्या ऑफिसमध्येही लग्न झालेली माणसं काम करत होती. देव टूर्सची ग्रोथही होत होती. पण हे सगळं चालू असताना अचानक एक गडबड, एक प्रॉब्लेम लक्षात आला. लग्न झालेले लोक आपल्या मुलाबाळांना, आपल्या फॅमिलीला, आपल्या इतर कुटुंबियांना देव टूरच्या आडून त्या पॅकेजमधनं फिरवायला लागले. त्यांच्या नातेवाईकांनी कन्सेशन मध्ये किंवा फुकट फिरणं हा प्रॉब्लेमच नव्हता, पण त्यामुळे नातेवाईकांना प्रायोरिटी मिळायला लागली, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट. त्यामुळे आपले बाकीचे कस्टमर्स, आपले बाकीचे क्लायंट मात्र दुर्लक्षित व्हायला लागले. त्यामुळे लोक देव टूर्स टाळू लागले. ऐन सीझन मध्ये या सगळ्यामुळे कंपनीला खूप मोठा सेटबॅक बसला. बुकिंग्स कॅन्सल व्हायला लागली. नाव कमवायला खूप वेळ लागतो मिस दाभोळकर, पण गमवायला काही क्षण पुरेसे असतात. मग ज्यांच्यामुळे हे झालं त्यांना फायर केलं, त्यांना नोकरीतनं कमी केलं. मग त्यांच्या जागी लग्न न झालेल्यांची नियुक्ती केली आणि पुढे हाच नियम लागू पडला. सर, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे मला म्हणायचं की सगळेच लग्न झालेले वाईट नसतात ना. आता काही लोकांनी हा गैरफायदा घेतला, पण सगळेच घेतील असं नाही ना. करेक्ट आहे, पण एकदा दुधाने जीभ भाजली की ताक सुद्धा आपण फुंकून पितो. आणि हा नियम मी सगळ्यांसाठी नाही, फक्त माझ्या ऑफिससाठी बनवलाय. ज्यांना लग्न करायचंय त्यांनी ते जरूर करावं. मला बोलवलं तर मी अवश्य जाईन, त्यांना लग्नात शुभेच्छाही देईन, पण ऑफिसमध्ये नको. आणि माझ्या व्यवसायासाठी मी जर एखादा नियम केला तर त्यात हरकत काय? ज्यांना नियम मान्य आहे त्यांनी काम करावं, ज्यांना नाही मान्य की त्यांची मर्जी. एवढंच काय, लग्न झालेले सुद्धा काही जण आपल्या ऑफिसमध्ये काम करतातच आहेत की. अरविंद काका, तिलोत्तमा मॅडम हे त्यापैकीच आहेत. आणि या सगळ्यांवर माझा खूप विश्वास आहे. जयराम, जुई, नंदिनी मॅडम, रजनी मॅडम हे सगळे जण याच नियमांमध्ये राहून उत्तम काम करतात. बाकीचं जाऊ दे, तुमचं बघा की. तुमचं सुद्धा लग्न झालंय मला माहित नव्हतं. पण तुमच्यावरचा विश्वास अजूनही कमी झालेला नाही मिस दाभोळकर. तुमचं लग्न झालंय हे कळल्यावर सुद्धा मी डोळे झाकून तुमच्यावरती विश्वास ठेवलाच आहे. आय मीन, मी आणि आऊंनी दोघांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला. आणि ज्या वेळेस स्टाफ पैकी कोणाला माझा नियम पाळणं शक्य नाही तेव्हा ते मला सांगून निघून जातील, पण माझा विश्वास तोडता येणं त्यांना शक्य नाही. मला असं वाटतं मिस दाभोळकर, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली. जय, अण्णा तुम्ही जेवला नाही सजून? रागावलंयच? नाही अण्णा, आदिती आली नाहीये ना, तिची वाट बघतो. ती आली की मग एकदमच जेवण घेऊ. आणि रागवण्यासारखं काही झालंय का? नाही, मला वाटलं मगाशी केतकरांच्या बोलण्याचं वाईट वाटलं तुला,
काका कधी काही रागवले नाहीत ना तर त्याचं वाईट वाटेल. ते आम्हाला रागवतायत याचा अर्थ त्यांचा अजूनही आमच्यावर हक्क आहे. त्यांनी हे हक्क दाखवणं बंद करू नये एवढीच इच्छा आहे. खरंच खूप काळजी घेतात तुमची. हो, त्यांनी माफ केलं नाहीये याचं थोडंसं वाईट वाटतं. खरं सांगू, त्यांनी तुम्हाला कधीच माफ केलंय, पण त्यांचा तुमच्यावरचा विश्वास होता ना तो हल्लाय. ती जखम भरून यायला वेळ लागेल. शेवटी काळच प्रत्येक गोष्टींवरचं औषध असतो. त्यांना तेवढा वेळ द्यायला हवा तुम्हाला. हो अण्णा, तुमचं बोलणं पटतंय मला, पण कुठल्याही गोष्टीला वेळ लागला की जरा टेन्शन येतं ना. आणि खरं सांगू, काका कधी अबोला सोडतायत असं झालंय. त्या दिवशी ते अबोला सोडतील ना त्या दिवशी मी खूप बोलणार आहे त्यांच्याशी. बरंच काही शेअर करायचं त्यांच्याशी. हो कर, आणि त्यांनाही तुझ्याशी बरंच शेअर करायचं असेल. पण अजूनही त्यांची तुमच्याविषयीची काळजी काही कमी होत नाहीये. अरे आदिती आली नाहीये ना म्हणून काहीतरी निमित्त काढून हॉलमध्ये वाट बघत बसलेत तिची. काय? आता कोणीही काहीही जाऊन सांगितलं ना काकांना तरी ते ऐकणार नाहीत. आदिती येईपर्यंत त्यांना काही शांत झोप लागणार नाही. ती येईलच आता इतक्यात. अण्णा, तुम्ही औषधं घेऊन झोपा. पण नाही, आपण असे इथे गप्पा मारत उभे होते जर तुमच्या सुनबाईंनी बघितलं तर मला ओरडेल. मला म्हणेल, अण्णांना झोपायचं असेल तूच गप्पा मारत बसला असशील. ओ हो हो, जाऊन झोपतो मी आता. हो, मगापासून काय आत बाहेर करताय? झोपायचं नाही का? हे बघ, हे माझं घर आहे. या घरातून मी कधी बाहेर जाऊ शकतो, कधी आतमध्ये येऊ शकतो. हा, हे घड्याळाचे काटे पण इतके लवकर पुढे सरकतात ना, काळजी वाढते ना अशानी. हे बघ, मी कुणाची काळजी करत नाही. हो का? हा, मग मगापासून 3 वेळा आत बाहेर करून एकदा दरवाजाकडे बघताय, एकदा घड्याळाकडे बघताय. ते मी जाब विचारण्यासाठी थांबलो इथं. ठीक आहे, वेळे घरी यायची. हा, माझे नियम म्हणजे काय खेळ वाटतो की काय तुम्हाला? भाडे करू बघ, काम आटपून पिक्चरला जाऊन आला, तो पण सुहास सोबत. मग तुम्ही नाही का कुलकर्णी भाऊजींसोबत बागेत जाऊन बसता? ते आम्ही सिनियर सिटीजन म्हणून बसतो. मग ते मित्र मित्र मिळून गेले. अगं पण आताच काय, बायको घरी आली नाही म्हणून काळजी नको त्याला. बसलाय आपला रूम मध्ये जाऊन. हो, मुद्दाम बसलाय तो. कशाला? आले आले काय बायकोला भा म्हणून घाबरायचंय? काहीतरी काय तुमचं. ती अविनाश बरोबर मीटिंगला गेली ना, मग आता एवढा उशीर झालाय म्हणून अविनाश सोडायला आला तर? कळलं? एवढीच हुशारी. आदिती असेल, मी बघते. गट्टू पण असेल. हो, ये. कशी झाली मीटिंग? छान झाली. चला, म्हणजे दोघांच्याही मीटिंग छान झाल्या. अविनाश सर मला सोडून निघाले. यायला जरा उशीर झाला. ऍक्च्युली मीटिंग टाउन साइडला होती ना, त्यामुळे एवढा वेळ लागला.
सॉरी. कळलं का? झोपा आता. हो, पण या घरात नियमांचं उल्लंघन झालेलं मला चालणार नाही. झोपतो आता. आणि हो, किचनचा लाईट जास्त वेळ चालू ठेवू नका. किचनचा लाईट? अगं म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की जेवून घे. आता सरळ बोलले तर ते केतकर कसले. जा तू फ्रेश होऊन ये. जय सुद्धा जेवायचं थांबलाय. काय? हो, तुझी वाट बघत बसलाय तो. जा त्याला पण बोला. हो, आलेच. आज प्रचंड थकवा आलाय. हो, मलाही. हो का? पिक्चर बघून थकला असशील ना? तुझी वाट बघून बघून मग थकलो. काका थकले नाहीत आपण अजून? आल्या तुला काही बोलले की नाही? ओरडले की नाही? का? छे, म्हणजे काका तुला काही बोलले नाहीत आल्या? थोडं सुद्धा नाही? अजिबात ओरडले नाही. हा तुझा भाव आहे. अरे मला आल्याला किती ओरडले काका. मग आपल्याशी जरी बोलत नसले ना तरी मुलगी आहे मी त्यांची. म्हणजे मला सासूरवास भोगावा लागतोय तर? हे काय सासूरवास वगैरे? मग काय, सुहास बरोबर पिक्चरला गेलो तर त्यावरनं पण ओरडले. मग पिक्चरची स्टोरी सांगायची होती ना त्यांना. मग तर कधीच न बोलण्याचा पण केला असता. बरं, फिल्म कशी होती? छान. फिल्म नंतर मी आणि सुहासनी खूप गप्पा मारल्या. अरे ते तुला माहित आहे, मी आणि सुहास अगदी लहानपणापासून म्हणजे आपलं लग्न होईपर्यंत एकमेकांशी इतके भांडायचो विनाकारण. सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करायचो. पण आता भेटणंही होत नाही. आणि मग असे भेटलो की एकमेकांना बोलायची संधी देत नाही. म्हणूनच अधूनमधून फोन करायचा असतो मित्राला. वेळ मिळत नाही ना. मग वेळ काढायचा असतो. हो ठीक आहे. तुझी मीटिंग कशी झाली? छान. मिस्टर अँड मिसेस राजे खूप छान क्लायंट्स आहेत रे. त्या दोघांनी मिळून किती छान ग्रोथ केली आहे त्यांच्या कंपनीची. अविनाश सरांनी सुद्धा खूप कौतुक केलं त्यांचं. जय, मी विचारलं आज अविनाश सरांना की आपल्या ऑफिसमध्ये लग्न केलेल्या लोकांना का परवानगी नाहीये. मिनिट, काय? तू अविनाश सरांना हा प्रश्न विचारलास? हो. आणि त्यांनी कारणही सांगितलं. काय? खूप साधं सरळ कारण आहे. आपल्या कंपनीमध्ये असे काही एम्प्लॉई होते जे त्यांच्या फॅमिलीसाठी इथल्या टूर्सचा फायदा घ्यायचे आणि त्यामुळे आपल्या कंपनीला लॉस व्हायचा. म्हणून सरांनी हा नियम काढला. म्हणून मग हा असा नियम? पण जय, इतर कंपनीजमध्ये सुद्धा काही ना काही नियम असतातच ना. आता काही कंपनीजमध्ये नॉनव्हेज चालत नाही. काही ऑफिसेसमध्ये इंग्रजी बोलता येत नसेल तर चालत नाही. किंवा काही ऑफिसेसमध्ये मोबाईल चालत नाही. तसंच आपल्या ऑफिसमध्ये लग्न झालेले एम्प्लॉईज चालत नाही. ठीक आहे ना जय? आपल्या ऑफिसमध्ये एखादा नियम काढायचा त्यांना अधिकार आहेच ना.
आज बोलता बोलता सर बोलून गेले. त्यांचा आणि आऊंचा खूप विश्वास आहे माझ्यावर आणि आपल्या ऑफिसमधल्या सगळ्यांवर. ज्या कोणाला हा नियम पाळता येणार नाही ते सांगून तिथून बाहेर पडतील, पण त्यांचा विश्वास तुटू देणार नाही. जय, तुला कळतंय ना, आपण आपल्या गरजेपोटी फक्त हा नियम नाही, त्यांचा विश्वासही तोडलाय. एक दिवस विश्वासाने त्यांना सगळं खरं सांगून टाकू. प्रॉमिस. अरे चहा मिळेल काय? हो, तुम्हाला जरा धीर धरवत नाही ना? मुलांना ऑफिसला जायचे, त्यांचे डबे भरत होते. ऑफिस मध्ये जायची घाई असते. तीच घाई म्हणावं ऑफिस मधून घरी येताना घरा म्हणजे नियम मोडणार नाहीत. झालं, अजून तेच घेऊन बसलायत ना? चहा दिला तर चहा घेऊन बसेल, पण ते द्यायला वेळ मिळायला हवा ना तुम्हाला. काकू, येतो आम्ही. हा, हे डबे घे. जय, चल लवकर. हो आलो. हा घे डबा. काय आज एवढी कसली घाई आहे? ऍक्च्युली नवरे काकांचा मेसेज आला होता आणि ऑफिसमध्ये काहीतरी महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे, त्यामुळे सगळ्यांना वेळेवर पोहोचायला सांगितले. हो बाई, एवढी कसली अनाउन्समेंट आहे? हा, म्हणजे तुम्हाला फक्त मेसेजच आलाय ना? तुम्हाला काही माहितीच नाहीये? हो, खरंच आम्हाला माहित नाहीये. येतो काकू. हो हो, निघा निघा. मलाही चहा द्यायचा आहे, नाहीतर सगळं घर डोक्यावर घेतलं जाईल ना. येतो काकू. येतो काका. येतो. मुद्दाम मुद्दाम चाललंय सगळं. चहा देते. अगं चहाचं नाही बोलत ग मी, ते अनाउन्समेंटचं. पण तुमचा त्याच्याशी काय संबंध? मला माहितीये तू मुद्दाम सांगू दिलं नाहीस त्यांना. अहो, घाईत होते ते. आणि तसही तुम्हाला सांगून काय उपयोग? तुमच्यासाठी भाडे करू ते. तुम्ही नका फार पडूयात. अगं पण भाडे करूनच काय चाललंय हे घर मालक म्हणून मला कळायला हवं. एवढं सगळं तुम्हाला ऐकायचं होतं तर मग तो जय काल म्हणत होता ते ऐकायचं ना. सोडायचा बोला. पण तुम्हाला तुमचा हट्टीपणा सोडायचा नाहीये ना? याला हट्टीपणा नाही, स्वाभिमान म्हणतात. हा. हो का? हा. मग मी आता तुमचा स्वाभिमान दुखवू देणार नाहीये. आता कधीच मी तुम्हाला त्यांच्याशी बोलायला सांगणार नाहीये. तुम्ही ऐकायचं नाही असं ठरवलंच आहेत ना? मग कशाला बोलू सतत? हो का? मग चहा दे आता. सकाळी बसून उरटतोय, चहा काय मिळत नाही मला अजून. तिसरा चहा आहे हा. आणते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, नंदिनी नाही आली अजून? हो, असं काय करता? आज ट्रिपला जायचं म्हणून काल लवकर नाही का निघाल्या? आता डायरेक्ट देवदर्शन करूनच परत येतील. सारिका, अगं कदम पण नाही आले. मला वाटतं दोघे मिळून देवदर्शनाला गेलेत की काय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
अदिती, ऐक ना, काय ग? एक सांगायचंय. बोल ना. जय बदललाय. असं का वाटलं तुला? आता बघ ना, एरवी तू सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो पर्सनली, आणि आज मी त्याला विश केलं तर त्याने रिप्लाय पण नाही दिला. अगं कामात असेल जयराम. एवढं कसलं काम? तर कालच झालं ना प्रेझेंटेशन. सोई अगं, प्रेझेंटेशन झालं म्हणजे सगळं काम झालं असं नाहीये ना. जयराम अख्खी टूर मॅनेज करताय, तर ती टूर सक्सेसफुल सुद्धा व्हायला हवी की नाही. आणि त्यात जर त्यांचं काहीही चुकलं तर तुला माहितीये ना काय होईल. हो, ते दाभोळकर नुसते खार खातात त्याच्या. सॉरी अदिती, मी ते चुकून. मला एक अर्जंट मेल करायचा आहे, तो मी करून येते. चालेल.